नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक प्रभाकर जाधव, भूगोल विभाग KTHM महाविद्यालय नाशिक. आजच्या लेक्चरमध्ये पार्ट 2 म्हणजेच पर्यावरण नियोजन. आधीच्या लेक्चरमध्ये आपण पर्यावरण नियोजन पार्ट 1 हा आपण बघितलेला होता आणि आज पार्ट 2 एन्व्हायरमेंटल प्लॅनिंग पर्यावरण नियोजन हे आपण आज बघणार आहोत. तर या ठिकाणी आपण पर्यावरण नियोजन आणि व्यवस्थापन या प्रकरणामध्ये आपण जर बघितलं तर पर्यावरणीय व्यवस्थापन एन्व्हायरमेंटल प्लॅनिंग भाग 2 या ठिकाणी अभ्यासताना आपण त्या ठिकाणी या 2 किंवा दुसऱ्या भागामध्ये आपण स्थूल, मध्यम व सूक्ष्म नियोजन, मॅक्रो, मेसो अँड मायक्रो लेवल प्लॅनिंग याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. तर सुरुवातीला आपण पर्यावरण नियोजन एन्व्हायरमेंटल प्लॅनिंग या ठिकाणी आपण जर बघितलं तर पर्यावरण नियोजनाचे प्रकार म्हणजेच त्या ठिकाणी पर्यावरण नियोजनासाठी नियोजन क्षेत्रांचं खालील 3 गटात वर्गीकरण हे प्रामुख्याने केलेलं आहे. तर पहिलं म्हणजे स्थूल नियोजन, मॅक्रो प्लॅनिंग रिजन. तर मॅक्रो प्लॅनिंग रिजनमध्ये आपण जर बघितलं तर पर्यावरण नियोजनात भौगोलिक घटकांचा प्रामुख्याने समावेश होतो. भौगोलिक म्हणजेच नैसर्गिक घटक त्या ठिकाणी यांचा समावेश यामध्ये होत असतो. मानव हा पर्यावरणामध्ये मूलभूत बदल घडवून आणणारा असा घटक आहे. म्हणजे हा जर बघितलं मूलभूत म्हणजेच काय, प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणणारा असा हा एकमेव घटक आहे की जो पर्यावरणात हे बदल घडून असतो आणि मानवाच्या हस्तक्षेपामुळे अनेक बदलसुद्धा हे प्रामुख्याने घडून येतात. स्थूल नियोजनामध्ये जर भारताचा भूगोल अभ्यास करावायचा आपला असेल तर भारताच्या उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, दख्खन पठार, भारतीय बेटे, किनारपट्टींचा प्रदेश या भौगोलिक विभागांचा अभ्यास हा प्रामुख्याने करावा लागतो. म्हणजे स्थूलपणे या सर्व गोष्टींचा अभ्यास त्या ठिकाणी करणं हे गरजेचं असतं. त्यानंतर दुसरं म्हणजे मध्यम नियोजन, मेसो प्लॅनिंग रिजन्स. तर साधन संपदेच्या असमान वितरणामुळे पर्यावरण नियोजनाची गरज ही प्रामुख्याने निर्माण झालेली आहे. आता आपण जर बघितलं तर सर्वच ठिकाणी सर्वच प्रकारची खनिजे सापडतात किंवा साधन संपदा मिळते असं नाही, तर त्याचं वितरण हे असमान झालेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी पर्यावरण नियोजनाची गरज ही आपल्याला भासते आणि त्यामुळे प्रादेशिक संतुलन हे प्रामुख्याने बिघडत असतं. त्यामुळे नियोजन करताना मध्यम प्रकारचे नियोजन देखील महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ भारताचा भूगोल अभ्यासताना फक्त उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशाचा अभ्यास करताना पुन्हा हिमाद्री, मध्य हिमालय पर्वतरांग, शिवालिक अशा प्रकारे त्याचे मध्यम नियोजन निर्माण किंवा नियोजन विभाग हे प्रामुख्याने करता येतात. म्हणजेच त्या ठिकाणी त्याचा मध्यम नियोजन हा त्या ठिकाणी अभ्यासण्यासाठी त्याचा उपयोग करता येतो. आणि तिसरा प्रकार म्हणजे सूक्ष्म नियोजन, मायक्रो प्लॅनिंग रिजन्स. तर पर्यावरणातल्या स्थानिक समस्या सोडवण्यासाठी सूक्ष्म नियोजन हे फायद्याचं ठरतं. उदाहरणार्थ नद्यांची खोरी अभ्यासताना गाव, तालुका अशा प्रकारे छोट्या पातळीवर नियोजन हे करून त्याचा अभ्यास हा प्रामुख्याने करतो. म्हणजे मायक्रो लेवलला, सूक्ष्म लेवलला त्याचा अभ्यास हा करता येतो. त्यानंतर भारतातील पर्यावरण नियोजन, एन्व्हायरमेंटल प्लॅनिंग इन इंडिया. तर भारतासारख्या देशामध्ये उद्योगधंद्यामुळे जरी विकास होत असला तरी त्यामुळे अनेक पर्यावरणीय समस्या या निर्माण होतात. वने, जलसाठे, स्वच्छ हवा इत्यादी सारखे घटक मानवी वसाहती स्थापन करण्यासाठी अनुकूल असणे गरजेचं आहे. परंतु वाढत्या प्रदूषणामुळे त्याचा ऱ्हास होत चालला आहे आणि म्हणून त्याचं संरक्षण करण्यासाठी पर्यावरण विषयक नियोजन करणं हे गरजेचं आहे. आणि
उपलब्ध असलेल्या जलसाठे, धरणे, नदी प्रवाहामध्ये जलप्रदूषणामुळे जैवविविधता धोक्यात येऊ लागलेली आहे. त्याचबरोबर घातक प्रदूषके मुक्तपणे हवेत सोडल्यामुळे हवेच्या दर्जावर सुद्धा परिणाम होताना दिसून येतो. म्हणजेच अनेक प्रकारची प्रदूषके आपण हवेत सोडतो कारखान्यामध्ये, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणाहून, आणि त्यामुळे त्याचा दर्जा, हवेचा दर्जा हा मोठ्या प्रमाणावर खालवलेला आहे आणि एकंदरीत नैसर्गिक संतुलन हे बिघडत चाललेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच हे संतुलन मोठ्या प्रमाणावर बिघडत चाललेलं आहे हे आपल्या ठिकाणी दिसून येतो. आणि म्हणून भविष्यामध्ये या समस्यांना सामोरे जाण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रत्येक राज्याच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून जिल्ह्यानुसार नकाशे तयार करण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे जिल्हावाईज नकाशे तयार केले आहेत आणि या नकाशांचा उपयोग उद्योगधंद्यांची स्थान निश्चिती करण्यासाठी केला जातो. उदाहरणार्थ, कच्च्या मालाची उपलब्धता, बाजारपेठ, विद्युत पुरवठ्याची सुविधा, कुशल अकुशल कामगारांची उपलब्धता, त्याचबरोबर आर्थिक घटक इत्यादींचा विचार करून उद्योगधंदे स्थापन केले जातात. त्यानंतर पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने किंवा त्या दृष्टीने काही पर्यावरणीय धोरणे ही आखून पर्यावरण नियोजन करण्यासाठी पुढील घटकांचा उपयोग हा केला जातो. आता पर्यावरणीय धोरणे कोणकोणते आहेत ते हे सुद्धा या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. पहिलं धोरण म्हणजे साधन संपदांची उपलब्धता. म्हणजे साधन संपदा कुठल्याही भौगोलिक क्षेत्रामध्ये किती प्रमाणात उपलब्ध आहे ते बघणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर विकसित व्यवस्थापन प्रणाली. आता जी व्यवस्थापन प्रणाली आहे ती प्रणाली ही आपली विकसित आहे का हे सुद्धा बघणं हे गरजेचं आहे. म्हणजे ती विकसित म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. त्यानंतर वातावरणात तिसरं म्हणजे धोरण, पर्यावरणीय धोरण म्हणजे वातावरणावर होणारा परिणाम. आता कुठल्याही प्रकारचा उद्योगधंदा जर आपल्याला सुरू करावायचा असेल तर त्याचा वातावरणावर काय परिणाम होऊ शकतो याचा सुद्धा अभ्यास करणं, म्हणजे अगदी त्यावरती म्हणजे मॅक्रो, मेसो, मायक्रो लेवलला जाऊन त्याचा अभ्यास करणं हे गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं धोरण म्हणजेच पाणी व्यवस्थापन. तर पाण्याचं व्यवस्थापन त्या ठिकाणी बघणं हे अतिशय गरजेचं आहे. म्हणजे कुठलाही उद्योगधंदा सुरू करावायचा असेल तर त्यासाठी पाणी, त्याची उपलब्धता हे गरजेचं आहे आणि त्याचं व्यवस्थापन करणंसुद्धा गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं धोरण म्हणजे ऊर्जा व्यवस्थापन. ऊर्जा म्हणजेच काय, त्या ठिकाणी ऊर्जा साधने, म्हणजे त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी असेल किंवा कोळसा असेल किंवा पेट्रोल खनिज तेल असेल, म्हणजे ऊर्जा व्यवस्थापन त्या ठिकाणी होणं आवश्यक आहे. म्हणजेच त्या ठिकाणी कुठलाही उद्योगधंदा असेल किंवा औद्योगिक वसाहत असेल त्याला ऊर्जा व्यवस्थापन हे आवश्यक असतं. त्यानंतर वाहतुकीचे व्यवस्थापन. आता वाहतूक म्हणजे दळणवळण व्यवस्था, ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज त्या ठिकाणी महत्त्वाच्या असतात. म्हणजे ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज जर नसतील तर त्या ठिकाणी कुठलाही उद्योगधंदा असेल तर त्याचा विकास होणार नाही हे आपल्याला माहिती आहे. म्हणून त्या ठिकाणी वाहतुकीचं व्यवस्थापन हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर जैवविविधता संवर्धन हे शेवटचं धोरण आपण या ठिकाणी जर बघितलं तर या उद्योगधंद्यांबरोबरच जैवविविधतेचं सुद्धा संवर्धन झालं. म्हणजे परिसंस्था वगैरे ज्या असतील, कुठलीही परिसंस्था असेल, जंगल परिसंस्था असेल किंवा कुठलीही असेल, तर ती परिसंस्था किंवा जैवविविधता या उद्योगधंद्यामुळे किंवा कुठलंही धोरण असेल पर्यावरणविषयक धोरण ते त्या ठिकाणी आखणं गरजेचं आहे. म्हणजेच त्या जैवविविधता संवर्धन हे त्या ठिकाणी झालं पाहिजे. त्याचा कुठलाही प्रकारचा ऱ्हास किंवा नाश हे होता कामा नाही. अशा प्रकारची धोरणं या ठिकाणी महत्त्वाची असतात. त्यानंतर आपण जर बघितलं, भारत सरकार पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून पर्यावरण नियोजन करण्याचा प्रयत्न हा करत असतो. तर तो कशा प्रकारे प्रयत्न हे भारत सरकार करतं आहे हे या ठिकाणी बघणं महत्त्वाचं आहे. पहिला प्रयत्न म्हणजे लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक गरजा लक्षात घेऊन विकासाच्या दृष्टीने ठोस पावलं उचलून प्रोत्साहन दिलं जातं. म्हणजेच सामाजिक आणि आर्थिक गरजा लक्षात घेऊन विकास त्या ठिकाणी करावायचा असतो आणि त्या दृष्टीने अशी ठोस पावलं ही उचलली जातात. दुसरं म्हणजे प्रदूषित नद्यांची स्वच्छता, सांडपाण्यावर प्रक्रिया, घन कचरा व्यवस्थापन
अंतर्गत गटारे, साफसफाई आणि स्वच्छतागृह इत्यादीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत इत्यादींचा सहभाग वाढवणे गरजेचं आहे. तरच या सर्व गोष्टींची त्या ठिकाणी पूर्तता येऊ शकते. म्हणजेच पूर्तता म्हणजे काय? प्रदूषित नद्यांची स्वच्छता झाली पाहिजे. म्हणजे त्यासाठी काय आवश्यक आहे? स्वराज्य संस्था असतील किंवा ग्रामपंचायत असतील यांचासुद्धा सहभाग त्या ठिकाणी महत्त्वाचा असतो. त्यानंतर पुढचं म्हणजे तिसरं, वाढणारं प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरणीय सर्वेक्षण करणं व माहितीचं संकलन करून त्या संदर्भात चर्चा घडवून आणून लोकांचा सहभाग वाढवून लोकांना पर्यावरणीय शिक्षण देणं. उदाहरणार्थ नदी संवर्धन, वन संवर्धन आणि मृदा संवर्धन इत्यादी विषयी त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करणं आणि ते जागृती निर्माण करून त्यांचा सहभाग वाढवून या सर्व गोष्टींसाठी त्यांची मदत घेऊन त्या ठिकाणी या सर्व परिसंस्थांचं म्हणजे नदी संवर्धन, नदी परिसंस्था असेल, वन परिसंस्था असेल, मृदा परिसंस्था असेल, या सर्वांचं संवर्धन या ठिकाणी झालं पाहिजे. या ठिकाणी म्हणजेच नदी संवर्धन, वन संवर्धन, मृदा संवर्धन यासाठी स्थानिक जो समाज आहे त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करून त्यांचा सहभाग वाढवला पाहिजे. त्यानंतर चौथं म्हणजे नद्या, नाले व समुद्रकिनारे इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारखान्यामधून निर्माण होणारा कचरा हा शहरामधील कचरा, प्रदूषित पाणी कोणत्याही पद्धतीनं प्रक्रिया न करता सोडले जाते. त्यासाठी योग्य ती व्यापक योजना करणे आवश्यक आहे. आपल्याला माहिती आहे अनेक शहरांच्या आजूबाजूला कारखाने आहेत आणि डायरेक्ट ते कुठल्याही प्रकारची प्रक्रिया न करता पाणी हे त्या ठिकाणी नदी असेल, सरोवर असेल किंवा समुद्रकिनारा असेल त्या ठिकाणी सोडलं जातं. परंतु ते तसं न सोडतं त्यावरती प्रक्रिया करून ते पाणी शुद्ध करून त्या ठिकाणी सोडलं गेलं पाहिजे. त्यानंतर भारतामध्ये वाढते औद्योगिकरण, वाहनांचा जास्तीत जास्त वापर, औष्णिक विद्युत केंद्र यामुळे हवेची गुणवत्ता कमी होत चाललेली आहे. म्हणून देशातील काही शहरांमध्ये सल्फर डायऑक्साईडची पातळी ही वाढत चाललेली आहे आणि ती कमी करण्यासाठी सुद्धा नियोजन करणं हे आवश्यक आहे. म्हणजेच हवेची गुणवत्ता टिकविणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. त्यानंतर भारतामध्ये अजूनही जीवाश्म इंधनांच्या वापरामुळे पर्यावरणीय परिणाम हे आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. यावर पर्याय म्हणून सौर ऊर्जा, पवन ऊर्जा व औष्णिक ऊर्जा इत्यादी साधनांचा पर्याय उपलब्ध करून देण्याचं नियोजन केलं पाहिजे. म्हणजेच या जीवाश्म इंधनामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यावरण संतुलन हे बिघडलेलं आहे किंवा पर्यावरण प्रदूषित झालेलं आहे. त्यामुळे या पर्यायी साधनांचा वापर हा प्रामुख्याने केला गेला पाहिजे. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, औष्णिक ऊर्जा यासारख्या साधनांचा पर्याय हा उपलब्ध आहे आणि तो जर वापरला तर अशा समस्या निर्माण होणार नाही. त्यानंतर सातवा म्हणजे प्रदूषण नियंत्रण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व वाहनामधून निघणारा धूर कमी करण्यासाठी सहसा CNG वाहनांचा वापर वाढवण्यावर भर दिला पाहिजे. कचरा जाळणे किंवा कचरा जाळणे रोखण्यासाठी विशिष्ट जागा उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित काम आहे. म्हणजेच CNG सारखं म्हणजे वाहनामध्ये CNG गॅस हा वापरला पाहिजे. म्हणजे जीवाश्म इंधनाचा वापर न करता CNG जर वापरलं तर साहजिकच प्रदूषण कमी होतं. त्यानंतर आठवं म्हणजे पर्यावरणीय कार्यक्रमामध्ये शाळा, महाविद्यालय यांना समाविष्ट करून घेतलं पाहिजे. म्हणजे आपण जर बघितलं अगदी हायस्कूलपासून पर्यावरण जागृती, एन्व्हायरमेंटल अवेअरनेस हा विषय हा सुरू केलेला आहे. म्हणजे अगदी कॉलेज लेवलपर्यंत हा विषय सुरू गेलेला आहे. म्हणजेच प्रत्येकामध्ये पर्यावरणाविषयी एक अवेअरनेस हा तयार व्हावा, त्याला त्याची जाणीव व्हावी म्हणून जागृती व्हावी म्हणून हा विषय सुरू केला गेलेला आहे. म्हणजे आणि त्याचबरोबर या ठिकाणी या कार्यक्रमा म्हणजे पर्यावरणीय जे कार्यक्रम होतात यामध्ये शाळेचे विद्यार्थी असतील, महाविद्यालयांचे विद्यार्थी असतील त्यांचाही सहभाग त्या ठिकाणी महत्त्वाचा असतो. त्यानंतर पर्यावरणीय कायदा व त्याची अंमलबजावणी याची सुनिश्चिती करण्यासाठी योग्य त्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देऊन अंमलबजावणीची यंत्रणा मजबूत केली पाहिजे. म्हणजे जे कायदे असतील पर्यावरणविषयक त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे कठोर अशी होणं आवश्यक आहे. म्हणजे त्या कायद्याचं उल्लंघन करण्याला कठोर अशी शिक्षा झाली तरच बाकीच्या व्यक्तींना, बाकीच्या समाजाला त्याची जरब बसेल आणि ते अशा प्रकारे पर्यावरणाचा किंवा पर्यावरण संतुलन बिघडवण्यासाठी
ते आपला हातभार लावणार नाही, त्याने जरब बसेल. म्हणून त्या ठिकाणी कायद्यांची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे होणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि शेवटचं म्हणजे हे पर्यावरण नियोजन करण्यासाठी जे आहे ते म्हणजेच वनांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष फायदे लोकांना समजावून वन विकासात येणाऱ्या अडचणी व लोकांमध्ये त्या संदर्भात जागृती निर्माण करणे व तसे काही धोरणे, कायदे व नियम बनवणे. उदाहरणार्थ काही उद्योगांना लाकूड व बांबूंच्या सरकारी लिलावावर अनुदान देणं इत्यादी बाबत नियोजन करणं. म्हणजेच त्या ठिकाणी अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षरित्या वनांचे फायदे लोकांना समजावून सांगणं हे गरजेचं आहे. म्हणजेच आपण जर बघितलं वनं किती महत्त्वाचे आहेत. वनं म्हणजेच मानवाचं फुफ्फुस आहे किंवा जगाचं फुफ्फुस आहे. म्हणजेच ऑक्सिजन पुरवठा. म्हणजे त्या ठिकाणी अनेक दृष्टीने त्याचे फायदे लोकांना समजून सांगणे हे त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. तेव्हा अशा प्रकारे त्या ठिकाणी भारत सरकार पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून पर्यावरण नियोजन करण्यासाठी अशा विविध योजना हे राबवत असतं. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आपले काही प्रश्न असतील, काही अडचणी असतील तर तुम्ही मला प्रत्यक्ष फोन करून किंवा माझ्या मेलवरती तुम्ही मला विचारू शकता. थँक्स.